महाराष्ट्रातील तमाम मातंग समाजातील कार्यकर्ते, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सर्वच क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज आपण लोकशाहीर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची शतकोत्तर 4थी जयंती म्हणजे 104वी जयंती साजरी करत आहोत. या जयंतीच्या निमित्तानं या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जे काही अनेक असे समाजसेवक, समाजसुधारक, राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते आणि समाजधुरीण, विचारवंत, बुद्धिवंत, ज्ञानवंत अनेक नररत्न या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. खरं म्हणजे भारताला नररत्नांचे खाण नवीन नाही, कारण या देशाचा इतिहासच मुळात संघर्षाचा इतिहास आहे. अनेक वर्ष अनादी अनंत काळापासून इथं अनेक विचारांच्या शलाका येत गेल्या, अनेक परकीय आक्रमण होत गेले आणि त्या परकीय आक्रमणांना विरोध म्हणून आणि आमचं स्वकीयांचं स्वराज्य निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून तमाम मानवजातीला काहीतरी दिव्य संदेश देण्याच्या दृष्टिकोनातून अनेक चळवळी या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत. या चळवळींचा थोडासा मागोवा घेऊन आपण अण्णाभाऊ साठेंचं जीवन या ठिकाणी चित्रित करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी शांतपणानं या चिंतनाबद्दल थोडीशी माहिती आपण घ्यायची आहे. 1 ऑगस्ट 1920 या दिवशी या भारतीय स्वातंत्र्याचे आद्य उद्गाते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, की ज्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवीन, अशा पद्धतीची प्रतिज्ञाच एकेकाळी केलेली होती. त्याचं कारण असं होतं की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या निधनाच्या नंतर या भारतीय समाजाचे राजकीय सामाजिक धुरीण होते. त्या काळामध्ये आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या तालमीत जाऊन त्यांनी बलदंड अशी शरीर यष्टी कमवलेली होती. लहुजी बाबांच्या आदर्श समाज जीवनाचा वारसा आणि वसा घेऊन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी त्यांच्याकडनं क्रांतिकार्याची आणि विशेषतः देशसेवेची पुंजी हातात घेतली होती. आणि ज्याप्रमाणे जगेन तर देशासाठी, मरेन तर देशासाठी ही प्रतिज्ञा लहुजींनी केली होती, त्याच पद्धतीनं लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी सुद्धा हे आकाश जरी माझ्यावरती कोसळलं तरी ते पायाखाली घालून मी त्याच्यावर नाचेन आणि या देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देईन, अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा केली होती. ते लोकमान्य टिळक 1 ऑगस्ट 1920ला त्यांचं निधन झालं. 1 ऑगस्ट 1920 या दिवसाचं महत्त्व खूप भारतीय इतिहासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. याच दिवशी महात्मा गांधी या 1920 सालात भारतामध्ये आगमनकर्ते झाले. लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी हाच लोकमान्य लोकशाहीर या रूपानं साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे या रूपानं जन्माला आला असं म्हटलं तरी काय हरकत नाही. खरं म्हणजे जहाल विचारांची ही शलाका अण्णाभाऊंच्या नसानसात रोमरोम पावलेली असल्यामुळे आणि लहुजींच्या कार्याचा, लहुजींच्या सामाजिक सुधारणांचा, लहुजींच्या क्रांतिकारी सुधारणांचा, लहुजींच्या राजकीय इच्छाशक्तीचा अभ्यास अण्णाभाऊंनी केला होता. कारण एकेकाळी लहुजींची पुतणी मुक्ता साळवे महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रींच्या मुलींच्या शिक्षण संस्थेतल्या प्राचार्य म्हणून जेव्हा उदयाला आल्या, त्यांच्याकडं शिकल्या, ज्ञानाची साधना केली आणि मग त्यांनी एक निबंध त्या काळात लिहिला होता. तो काळ असेल 1800च्या दरम्यानचा आणि त्या काळामध्ये तो निबंध इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीला पाठवला होता. त्या निबंधामध्ये मुक्ता साळवे असं म्हणतात की आम्ही जन्माला आलो तेच मुळात जातीहीन, धर्महीन म्हणून. आम्हाला कोणती जात, कोणता धर्म काहीच माहीत नाही, कारण ज्या धर्माला आम्ही स्वतःचा धर्म म्हणून घेतला
ज्या धर्माच्या आचरणानं आम्ही वागत आलो, त्या धर्माची कुठल्याही प्रकारची आम्हाला दीक्षा नसतानासुद्धा कुठल्याही प्रकारचा ज्ञानाचा, शास्त्राचा आणि त्या धर्मग्रंथांचा अभ्यास करण्याची मोहल्लतसुद्धा नसतानासुद्धा आम्ही त्या धर्माला आमचं धर्म मानलं, त्या धर्माची दैवता आम्ही पूजली, तरीसुद्धा त्या धर्मानं आम्हाला स्वीकारणं नाही. मग नेमका आमचा धर्म कोणता? अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी व्हिक्टोरियाच्या राणीला केलेला होता. व्हिक्टोरियाच्या राणीनं हा निबंध वाचला आणि तिचं मन गलबललं. व्हिक्टोरिया राणी स्वतः मुक्तांना भेटण्यासाठी भारतात आल्या आणि भारतात आल्यानंतर त्यांनी एक लहानशी चिमुकली मुलगी अशा प्रकारचा निबंध लिहून खऱ्या अर्थानं आपल्या सामाजिक व्यथा, आपल्या मानवी जीवनाची अवहेलना या निबंधातून मांडते. हे त्यांना त्याचं कौतुक वाटलं आणि व्हिक्टोरियाच्या राणीनं काही चॉकलेट आणि बिस्किटं त्या मुलीसाठी आणलेली होती. ती चॉकलेट आणि बिस्किटं त्या मुक्तानं हातात घेतल्यानंतर मुक्तानं सांगितलं, आम्हाला असल्या कुठल्याही प्रेझेंटची गरज नाही आहे. आम्हाला जर तुम्हाला काही बक्षीस म्हणून द्यायचं असेल तर आम्हाला ज्ञानाची कवाड उघडी करा, आम्हाला पुस्तकांची लायब्ररी द्या. आणि त्यावेळेला जन्माला आलेली पुणा लायब्ररी आजही पुण्यामध्ये आहे. ती केवळ मुक्ताला सप्रम भेट म्हणून इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीने दिलेली आजही चिरंतन स्मारक म्हणून मुक्ताचं पुणा लायब्ररी आजही पुण्यामध्ये आहे. हाच निबंध व्हिक्टोरियाच्या राणीच्या म्युझियममध्ये लंडनमध्ये बॅरिस्टर होण्यासाठी गेल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला वाचला तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा या विषयावर लिखाण करावंसं वाटलं आणि त्याच्या संदर्भातली बाबासाहेबांचीसुद्धा मनोभूमिका जागृत झाली. बाबासाहेबांनी त्या निबंधाच्या विषयावरच अनुसरून एक ग्रंथ लिहिला की शूद्रपूर्वी कोण होते, म्हणजे आम्ही कोण आहोत, कशासाठी या पृथ्वीवरती जन्माला लावता आणि आमची अवहेलना कशा प्रकारची आहे हे समजून घेण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक इतिहासाचा एक प्रबंध लिहिला आणि त्या प्रबंधाला नाव दिलं क्षुद्रपूर्वी कोण होते. आणि ह्या क्षुद्रपूर्वी कोण होते या विषयावरती निबंध लिहून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी आपल्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान विभूतीनं त्या ग्रंथामध्ये मांडलेले विषय अनेक विचारवंतांपर्यंत पोहोचल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्या मुक्ता साळवेच्या निबंधावर आधारित बाबासाहेबांनी हा ग्रंथ लिहिला ती मुक्ता साळवे किती महान असेल. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या क्रांतीज्योती सावित्रींच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्या मुलीला जो प्रश्न निर्माण झाला ही खऱ्या अर्थानं मानवी इतिहासाची गुरुकिल्ली आहे. पण अशा प्रकारच्या अनेक सामाजिक चळवळी, अनेक सामाजिक विचारवंत, अनेक साहित्य या देशामध्ये जन्माला आलं. त्याच दरम्यान 1920ला 1 ऑगस्ट 1920ला फकीरा मांग एक दरोडेखोर आणि इंग्रजांच्या विरोधात बंड करणारा नेतृत्व जन्माला त्या फकीराच्या घरामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे जन्माला येतात. खऱ्या अर्थानं जी बंडखोर वृत्तीची विचारशलाका या महाराष्ट्रामध्ये उभारली होती त्याच वेळेला, कारण एकेकाळी लहुजींनी मांग रामोशांचं बंड हे भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातलं पहिलं बंड इंग्रजांच्या विरोधात उभं केलं होतं. त्याचा वसा आणि वारसा हा फकीराच्या घराण्याला होता आणि त्यांच्या आजमानं छत्रपतीनं तलवार त्यावेळेला सप्रेम भेट दिलेली होती, कारण छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याशी इमान राखलेली ही घराणी होती. छत्रपतींच्या अनेक गडकोट किल्ल्यांचं संरक्षण करण्यासाठी आणि पहारे करण्यासाठी त्या ठिकाणी अनेक मातंग समाजातले वीर कामी आलेले होते. नवे या मातंग वीरांच्याच रक्तानं पुनीत झालेले हे सगळे गडकोट किल्ले स्वराज्याची गुरुकिल्ली उघडू लागले आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली. हे निश्चितपणानं फकीराला माहीत असल्यामुळं फकीरानं सुद्धा तो तशाच प्रकारचं बंड केलं होतं. आणि त्या फकीराच्या घरामध्ये वालूबाई आणि भाऊसाहेब साठे यांच्या पोटी हे नररत्न 1920ला 1 ऑगस्टला जन्माला आलं. आणि जन्माला आल्यानंतर खऱ्या अर्थाने या सृष्टीनं, या मराठी साहित्य शारदेनं या महात्म्याला उचलून डोक्यावर घेतलं आणि मग अण्णाभाऊंच्या जीवनाची कथा सुरू होते. डॉक्टर अण्णाभाऊ साठे हे 1.5 दिवस फक्त शाळेत गेले. शाळेत दुसऱ्या दिवशी पहिला दिवस कसा प्रांगणात गेला, वर्गात न जाता प्रांगणात गेला आणि दुसऱ्या दिवशी काहीतरी कारणावरनं त्या ब्राह्मण मास्तराने फेकून मारलेली काठी
हे अण्णाभाऊंना लागल्यानंतर खऱ्या अर्थानं जे म्हणतात की छडी वाजे छम छम विद्या येई घम घम, असा काही प्रकार घडला नाही. विद्या येणार होती, परंतु ती मुळातच ज्ञानवंत आणि बुद्धिवंत जे विचारवंत असतात ते विचारवंत बुद्धीचं वैभव घेऊन आलेलं असतात. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे त्याच्यासाठी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एकाकीशी राजे सकळसिद्धी. परमेश्वराची कृपा असलेली जी माणसं या जगामध्ये जन्माला आली ती मुळातच विचारवंत म्हणून, बुद्धिवंत आणि ज्ञानवंत म्हणून अशी महान कर्तृत्वावर माणसं ही जन्माला यावी लागतात. आणि शतकोत्तर एका 100 वर्षामध्ये एक तरी महान विचारवंत या देशामध्ये जन्माला येतो, ही या मातीची महती आहे. अण्णाभाऊ साठेंना त्या छडीचा मार बसल्याबरोबर अण्णाभाऊंनी शाळेला रामराम ठोकला, घरी आले आणि ठरवलं की आजपासून या 4 भिंतीच्या आतलं असणारं जे ब्राह्मणी ज्ञान आहे ते आम्हाला मिळवायचं नाही. या खुल्या विश्वाच्या प्रांगणामध्ये असलेल्या लोकविद्यापीठामध्ये मी शिकेन आणि या लोकविद्यापीठामध्येच मी डॉक्टरेट मिळवेन, हा केलेला मनाचा निर्धार त्यांनी कायमपर्यंत ढळू दिला नाही. आणि मग आयुष्यात आलेल्या अनेक संकटांना तोंड देत, बरं कलेचा संगीताचा घरामध्ये वारसा होता, कारण मातंग समाज हा खऱ्या अर्थानं कलावंत समाज आहे. मातंग समाज हा गंधर्व लोकातून या पृथ्वीवर जन्माला आलेला एक शापित समाज आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर देवलोकातून आलेली ही मातंग समाजातली माणसं अतिशय बुद्धिमान, अतिशय विचारवंत, अतिशय कर्तृत्ववान, क्षात्रतेज आणि ब्रह्मतेज जेव्हा एकत्र येतं तेव्हा मातंग समाजातला माणूस जन्माला येतो, हे निश्चितपणानं मानलं पाहिजे. कारण या मातंग समाजामध्ये क्षात्रवृत्तीसुद्धा ठासून भरलेली आहे आणि ब्रह्मतेजसुद्धा ठासून भरलेलं आहे. कारण पूर्वीचा मातंग समाज हा ऋषीमुनीचा वंशज आहे, मातंग ऋषींचा वंश हा, सांदीपनींचा वंश हा. आणि म्हणून अशा वंशामध्ये जन्माला आल्यानंतर ज्ञानवंशातली जी माणसं आहेत ती नक्कीच ज्ञानवंत विचाराच्या शलकेने जात असतात. अण्णाभाऊंनीसुद्धा त्या ज्ञानाची अखंडपणे साधना केली. अखंडपणे बंडखोरीचा बाणा अंगी बांधलेला अण्णाभाऊ अनेक कष्टाला सामोरा जात खऱ्या अर्थानं नको ती कामं केली. खड्डे खणायचं काम केलं, त्यानंतर कोळसा विकायचं काम केलं, पेपर वाटायचं काम केलं, हॉटेलमध्ये काम केलं, असे अनेक कामं करत. आणि जेव्हा या कुटुंबाला गाव सोडून मुंबईला जाण्याची पाळी आली त्यावेळेला सातारा जिल्ह्यातलं त्यावेळचं आजचं सांगली जिल्ह्यातलं असणारं वाटेगाव ते मुंबई हा प्रवास पायी करत करत जे मिळेल ते खात ते मुंबईला पोहोचले. आणि मुंबईला पोहोचल्यानंतर त्या मुंबईच्या मायानगरीमध्ये असलेले विश्व अनुभवत असताना अण्णाभाऊंना अनेक अनुभवाची समृद्धी लाभली. अनेक पेपरची कात्रणं, अनेक मिळणाऱ्या चिठ्ठ्या चपोट्या आणि पुस्तकं वाचत ज्ञानाची अक्षरांची ओळख करता अण्णाभाऊंच्या अंतःकरणामध्ये एक विचार निर्माण झाला की या अक्षरांची ओळख करताच मी अक्षय असं वाङ्मय निर्माण करेल. आणि ते करत असताना साहित्य आणि संगीताची साथ असलेल्या असा वारसा असलेल्या कुटुंबामध्ये जन्म घेतलेल्या अण्णाभाऊंनी मग अनेक नाटकांमधून, लोकनाट्यांमधून कामं करायला सुरुवात केली. अण्णाभाऊ हे केवळ साहित्यिक म्हणून नाही तर उत्तम अभिनय सम्राट, उत्तम गायक, उत्तम लेखक, उत्तम कवी, उत्तम पत्रकार, उत्तम विचारवंत अशा प्रकारच्या अनेक पैलूंनी त्यांचं जीवन घडलेलं होतं. अण्णाभाऊंनी हा प्रवास करत असताना जेव्हा कथा कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली, पोवाडे गायला सुरुवात केली, त्यावेळेला कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंसारखी प्रभूती यांच्या नजरेला हे नररत्न पडलं. आणि मग कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंनी नक्की ठरवलं की हे नररत्न आता उचलायचं, ते समाजामध्ये प्रकाशात आणायचं आणि त्या नररत्नाला एक वेगळी उंची गाठवून द्यायची. आणि म्हणून कम्युनिस्ट पार्टीच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेला माणूस पुढे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगेंनी त्यांच्यातला लेखक, त्यांच्यातला शाहीर, त्यांच्यातला विचारवंत, त्यांच्यातला असणारा कार्यकर्ता शोधला. आणि मग पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आणि सर्वच सामाजिक राजकीय चळवळी एकत्र होऊन आम्हाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला पाहिजे. आणि म्हणून कम्युनिस्ट पक्षाच्या लालबावटा कला पथकाची निर्मिती झाली. ती निर्मिती खरं म्हणजे डॉक्टर अण्णाभाऊ साठेंच्या नेतृत्वाखाली झाली. मग शाहीर दत्ता गवाणकर, शाहीर अमर शेख सारखा एक पहाडी आवाजचा बुलंद आवाज अण्णाभाऊंना लाभला. अण्णाभाऊंची लेखणी आणि शाहीर अमर शेखांचा आवाज या महाराष्ट्रानं ऐकला.
आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कानाकोपऱ्यात पोचली. ठिकठिकाणी अण्णाभाऊंची कलापथकं झाली. अण्णाभाऊंनी त्यावेळेला वगनाट्य लिहिली. देशभक्त घोटाळे असा पुढारी पाहिजे, अशा प्रकारचे अनेक वगनाट्य आणि नाटकांतून कामं करत मग नंतर त्यांच्याकडनं अनेक 56 कादंबऱ्या, 35 कथानकं, त्याच्यानंतर अनेक चित्रपट कथा, पोवाडे आणि कवनं लिहिली गेली. त्याच्यामध्ये फकीरा ही गाजली. फकीराला त्यावेळच्या सरकारनं त्याच्यावरती बंदी आणली, कारण बंडखोराची फकीराची असलेली आत्मचरित्राची कथा त्याच्यामध्ये लिहिलेली होती. त्या फकीराच्या निमित्तानं पुढे महाराष्ट्र सरकारने त्यांचा गौरव केला फकीराचा. आणि फकीरा चित्रपटावरती ज्यावेळेला फकीरा कादंबरीवर जेव्हा चित्रपट निर्माण झाला, त्यावेळेला संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी त्या दृष्टीनं उदयाला आली. आणि अण्णाभाऊंच्या अनेक कादंबऱ्यातून, कथांतून चित्रपट उभे राहिले. आणि दुःखाची बाब अशी की ज्या अण्णाभाऊंनी हे सगळं लिखाण, त्याच्यासाठी घालवलेला वेळ, त्याच्यासाठी केलेलं त्यागाचं समर्पण, त्याच्यासाठी सोसलेली गरिबी, त्याच्यासाठी सोसलेले चटके, हे सगळं सहन करूनही अण्णाभाऊंच्या पदरी मात्र काही पडलं नाही. मराठी चित्रपटसृष्टी गब्बर झाली, श्रीमंत झाली. त्याच्यातले अनेक निर्माते, डायरेक्टर आणि अभिनय सम्राट उदयाला आले. अगदी राजदत्तपासून तर तुमच्या अरुण सरनाईकांपर्यंत सगळे चित्रपट क्षेत्रातले दिग्गज अण्णाभाऊंना सलाम करत होते. अनेक संगीतकारांनी, अनेक साहित्यिक अण्णाभाऊंना सलाम करत होते. परंतु त्यावेळेला अभिजात साहित्य म्हणून टंका माजवणारे ब्राह्मणी सर्व लेखक अण्णाभाऊंना प्रचार की थाटाचे शाहीर म्हणून हिणवत होते. पण लक्षात ठेवा, ज्यांच्या अनुभव समृद्ध लिखाणातून अनेक प्रकारचे विचार समाजापर्यंत पोहोचले, ते खरं अभिजात साहित्य असतं. आणि म्हणून खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंच्या हातानं अभिजात साहित्याची निर्मिती झाली. नवे मी असं म्हणेन की महाराष्ट्राचे साहित्य क्षेत्र आहे, त्या साहित्य क्षेत्राला मिळालेली दैवी देणगी म्हणजे अण्णाभाऊ होते. अण्णाभाऊंच्या अनेक कथा कादंबऱ्यांचं त्या काळात अनेक भाषांमधून भाषांतर झालं. आणि जेव्हा जगातल्या 56 भाषांमध्ये अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्या पोहोचल्या, पॉलिश, झेक, रशियन, चीन, चायना अशा अनेक देशांमध्ये त्यांचे साहित्य पोचल्यानंतर मग जगाला कळलं की अण्णाभाऊ हे नुसते लेखक, विचारवंत नाहीत, नुसते नाटककार, साहित्यिक नाहीत, तर ते एक महान तत्त्वज्ञानीसुद्धा आहेत. कार्ल मार्क्स हा एक जगातला असा काही तत्त्वज्ञानी होऊन गेला की त्यानं जगातल्या 58 राष्ट्रामध्ये त्यावेळेला कम्युनिस्ट राज्यक्रांत्या झाल्या. त्या केवळ कार्ल मार्क्सच्या विचारानं अख्खं जग ढवळून काढण्याचं सामर्थ्य कार्ल मार्क्सच्या साहित्यामध्ये होतं. आणि अण्णाभाऊ त्याच विचाराचा वारसा घेऊन लढत होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये नेतृत्व करत होते. आणि त्यांना कम्युनिस्ट विचारातून हे लक्षात आलं होतं की ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है, तो हमें भी संघर्ष करना पडेगा. आणि म्हणून अण्णाभाऊंनी अनेक प्रकारच्या चळवळीसुद्धा त्या काळात राबवलेल्या होत्या. खरं म्हणजे आज अण्णाभाऊंना अनेक विचारशलाकेची लोक आपलं समजतात. दलित चळवळ अण्णाभाऊंना दलित साहित्यिक म्हणू पाहते, परंतु म्हणून घेत नाही, हे दुःख आहे. त्याच्यानंतर सत्यशोधक चळवळ अण्णाभाऊंना सत्यशोधक ठरवते, अनेक प्रकारचे. पण खऱ्या अर्थानं कम्युनिस्ट विचार जो होता, कार्ल मार्क्सने सांगितलं होतं की या देशावरती, या जगामध्ये जे असणारे कष्टकरी समाज आहे, दलित समाज आहे, पीडित समाज आहे, किंवा अनेक लोक जी दारिद्र्यानं पिचलेली आहेत, परंतु त्यांच्या कष्टातून संपत्ती निर्माण होते, त्यांच्या कष्टातून लक्ष्मी निर्माण होते, त्यांचं राज्य जगावर आलं पाहिजे, हा कार्ल मार्क्सचा विचार अण्णाभाऊंच्या नसानसात भिनला होता. कारण अण्णाभाऊंनी सुद्धा त्या कष्टाचे चटके सहन केलेले होते. कष्टातून, शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. आणि म्हणून अण्णाभाऊंनी त्याच्याही कार्ल मार्क्सच्या पुढे जाऊन एक पाऊल टाकलं आणि विचार प्रगट केले की ही पृथ्वी नुसती कामगारांचं राज्य येऊन सुजलाम सुफलाम होणार नाही. तर हे तत्त्व पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे की ही सृष्टीच, ही पृथ्वीच शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कष्टकऱ्यांच्या आणि दीनदलितांच्या, पिछड्या वर्गाच्या तळहातावर बसले, त्यांच्या कष्टातून ही सृष्टी उभी राहिलेली आहे. हा त्याच्या पाठीमागचा विचार होता. तेच खरे या जगताचे राजे आहेत. म्हणून जगावर अशा कष्टकरी आणि कामगार वर्गाचं राज्य नुसतं येणं म्हणणं सोपं नाही, त्याच्यापेक्षा हे राज्यच मुळात त्यांचं आहे, तेच खरे या जगाचे राजे आहेत. हा विचार अण्णाभाऊंनी त्या वाक्याच्या दृष्टीनं मांडला. आणि म्हणून हा विचार जेव्हा जगामध्ये पोहोचला, त्यावेळेला रशियासारख्या झारशाही नष्ट केलेल्या लेनिनच्या नेतृत्वाखाली त्या रशियानं अण्णाभाऊंचं स्वागत केलं, अण्णाभाऊंना निमंत्रण दिलं. आणि रशियामध्ये जे अण्णाभाऊ
वाटेगावपासून मुंबईपर्यंत पायी चालत अशा प्रकारचे गेलेले होते. तेच अण्णाभाऊ 750 किलोमीटर ताशी वेगाने जाणाऱ्या जेटमध्ये रशियाला जेव्हा निघाले, ही बातमी उभ्या महाराष्ट्रात उभ्या देशात पोहोचली. त्यावेळेला एका मद्रासी बाईनं सहज अण्णाभाऊंना विचारलं, अण्णाभाऊ तुम्ही आता रशियाला जेट विमानानं जाणार आहात, कोणत्या पोशाखामध्ये जाणार? अण्णाभाऊ म्हणले, मी शाहीर आहे, मी शाहिरीच्या पोशाखामध्ये जाणार. त्या ठिकाणी सलवार कमीज आणि असणाऱ्या पायातल्या कोल्हापुरी चपलाच्या मद्रासी बाईनं पाहिल्या आणि मग मद्रासी बाई म्हणली, अण्णाभाऊ परदेशात जेव्हा जायचं असतं, जेट विमानामध्ये जेव्हा तुम्हाला एंट्री मिळायची असते, त्यावेळेला मात्र तुम्हाला अशा साध्यासुध्या कपड्यात कोणी विचारणार नाही. त्या ठिकाणी हायपाय संस्कृती असते आणि म्हणून अशा प्रकारचाच ड्रेस तुमच्या अंगावरती पाहिजे. त्या बाईनं अण्णाभाऊ म्हटलं, पण माझ्याकडं पैसे नाही आहेत, रशियाला जाण्यासाठीचा खर्च अनेक संस्था किंवा सरकार करणार आहे, अनेक माझे कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते माझ्यावरती पैशाची उधळण करतील. आणि अण्णाभाऊंसाठी त्या मद्रासी बाईनं त्या ठिकाणी 50,000चा त्यावेळेला असणारा किमती सूट, टाय कोट बुटा सहित आणून दिला, त्यांच्या अंगावर घातला आणि अण्णाभाऊंना सांगितलं की तुम्हाला अशा प्रकारे याच पोशाखामध्ये रशियाला गेलं पाहिजे. अण्णाभाऊंसाठी प्रेम करणारी जगतामध्ये अनेक माणसं आहेत. त्याही वेळेला महाराष्ट्रात माणसं होती आणि म्हणून अण्णाभाऊंवरती प्रेम करणारा संपूर्ण भारतीय समाज आहे. फक्त या निमित्तानं मला एक विनंती करायची आहे की अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा जर तुम्हाला खऱ्या अर्थानं जपायचा असेल तर अण्णाभाऊंची वाटणी करू नका. अण्णाभाऊ कोणी एका समाजाचे असू शकत नाही. अण्णाभाऊ हे संपूर्ण भारतीय संस्कृतीचे द्योतक आहे, प्रतीक आहे आणि हे प्रतीक रशियानं स्वीकारलं, रशियानं त्यांचा सन्मान केला. रशियाच्या चौकामध्ये जेव्हा अण्णाभाऊ पोहोचले मॉस्कोच्या विद्यापीठामध्ये, जेव्हा अण्णाभाऊंना बोलण्याची संधी मिळवली त्यावेळेला अण्णाभाऊंनी सांगितलं की हे जे साहित्य मी निर्माण केलं, हे साहित्य माझ्या अनुभव विश्वातून समृद्ध झालेलं साहित्य आहे. ते सिद्धहस्त लेखणीतून उतरत असताना मी अनेक अनुभवांचे चटके सुचले. जे अनुभवलं, जे भोगलं तेच मी लिहिलं. कारण कुठल्याही AC रूममध्ये मला बसण्याची संधी मिळाली, कुठल्या खुर्ची टेबलवरती बसून मी ह्या साहित्य लिहिलेलं नाही. तसं जर लिहिलं असतं तर माझ्या साहित्यामध्ये शृंगार आला असता. आणि म्हणून अभिजात साहित्य म्हणून डंका मिरवणारे तमाम सर्व साहित्यिक लेखक जे आहेत ते अशा अनुकूल परिस्थितीतले आणि उच्चभ्रू समाजातले आहेत. त्यांच्या साहित्यामध्ये तुम्हाला शृंगारच सापडेल. पण मी कष्टाच्या आणि अनुभवाच्या सामुग्रीवरती लिहिलेलं साहित्य मात्र तुम्हाला एक प्रकारची क्रांतीची प्रेरणा दिल्याशिवाय राहणार नाही. मी माझ्या कथा कादंबऱ्यांमध्ये निर्माण केलेले नायक आणि नायिका जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या बंडखोरांनी लढवू अशा प्रकारच्या वृत्तीच्या आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक समाजाला मी न्याय दिलेला आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं कष्टकऱ्यांचं माझ्या कादंबरींमध्ये चित्रण आहे. हे जेव्हा रशियातल्या लोकांनी ऐकलं, रशियन लोकांना अण्णाभाऊ आपले वाटले. कार्ल मार्क्स जितका त्यांना जवळचा वाटला, जितका मॅक्झिम गॉर्की त्यांना जवळचा वाटला, कारण कार्ल मार्क्ससुद्धा हा अत्यंत गरिबीतून पुढे आलेला माणूस होता. एक दास कॅपिटल लिहिलं आणि दास कॅपिटलच्या माध्यमातून संपूर्ण जग ढवळून काढलं तरीसुद्धा त्या माणसाच्या घरी संध्याकाळी खायची मोताद होती. मॅक्झिम गॉर्कीसारखं त्यांचा एक उद्योगपती त्यांचं कुटुंब सांभाळत होता आणि मॅक्झिम गॉर्कीच्या मैत्रीच्या जीवावर कार्ल मार्क्स जग ढवळून काढत होता, विचार लिहित होता, दास कॅपिटल रचत होता. तसंच अण्णाभाऊंचं झालं. अण्णाभाऊंच्या घरातसुद्धा संध्याकाळच्या दिव्याच्या वातीला तेल नसायचं, पण अण्णाभाऊ कथा कादंबरी लिहिण्यासाठी गुंतलेले असायचे. संयुक्त महाराष्ट्र झाला. या संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावजी चव्हाण हे दिल्लीतून नियुक्त झाले. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश घेऊन मुंबईला आले आणि मुंबईला आल्याबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव पहिले जर कोणाला भेटायला आले असतील तर डॉक्टर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठ्यांच्या झोपडपट्टीमध्ये चिरागनगरला मुख्यमंत्र्याची लाल बत्तीची गाडी जेव्हा उभी राहिली तेव्हा लोक चकित झाले की महाराष्ट्राचं दैवत यशवंतराव चव्हाण अण्णाभाऊंच्या दारात आलं आहे. अण्णाभाऊंनी फार विनम्रपणे त्यांचं स्वागत केलं आणि विचारलं, या महाराष्ट्राचं दैवत माझ्या दारात कसं? त्यावेळेला यशवंतरावांनी सांगितलं, म्हणले, अण्णाभाऊ, संयुक्त महाराष्ट्रासाठी अनेक नेत्यांनी आपलं रक्त सांडलेलं आहे, अनेक हुतात्मे झाले, 105 हुतात्मे त्या काळात झाले. पण त्याचा खऱ्या अर्थानं घराघरात जर दिवा तुम्ही प्रकाशाचा दिवा जर तुम्ही नेला नसता तर हा संयुक्त महाराष्ट्र झाला नसता. आणि म्हणून त्या विचारातून
मी असं ठरवलं आहे की तुमच्या उपकारातून उतराई होण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मला मंत्रिपद द्यायचं आहे, कॅबिनेट मंत्रिपद द्यायचं आहे. अण्णाभाऊंनी गालात हसत यशवंतरावांना सांगितलं, यशवंतराव तुम्ही माझे मित्र आहात, आपण विचारवंत आहोत, आपण या महाराष्ट्रासाठी हे मोलाचं योगदान दिलं, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात, मला आनंद आहे. पण एक सांगू, मला तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री बनवू नका. कारण मी जर मंत्री बनलो आणि त्या AC केबिनमध्ये त्या खुर्चीवरती आरामशीर जेव्हा मी काही सह्यांवरती लोकांची कामं करण्यासाठी फाईलवरती सह्या करेल, त्यावेळेला मात्र माझं हे जे बंडखोरीचं लिखाण आहे, माझ्या कथा कादंबऱ्या साहित्य विश्वामध्ये गाजतं, ही मात्र काम माझं थांबलं जाईल. मला हे काम थांबवायचं नाही. माझा जन्मच मुळी एक थोर साहित्यिक म्हणून झालेला आहे आणि म्हणून मला त्या साहित्याचा वारसा जपला पाहिजे. मला तुमच्या मंत्रिपदाची गरज नाही. सांगा, अण्णाभाऊ साठेंसारखा माणूस मंत्रिपदाला लाथ मारतो. संयुक्त महाराष्ट्राचं पहिलं मंत्रिमंडळ, त्या मंत्रिमंडळामध्ये जर अण्णाभाऊ त्यावेळेला जर कॅबिनेट मंत्री झाले असते तर आज समाजाची दशा आणि दिशा कोणत्या दिशेनं असती याचा विचार केलेला बरा. परंतु बरेच वेळेला त्यागी पुरुष हे स्वतःचा विचार करत नाहीत, समाजाचा विचार करतात. समाजामध्ये असलेली विचारधारा पेरण्यासाठी अण्णाभाऊंनी मात्र हे संपूर्ण मंत्रिपदाचा त्याग केला आणि त्या ठिकाणी आपलं लिखाण चालू ठेवलं. जाऊ द्या, काळाच्या ओघामध्ये अण्णाभाऊंना अनेक दुःखाचे चटके सहन करत करत हे आयुष्य म्हणजे त्यांचं संपलं. अनेक घरगुती कलह किंवा क्लेश त्यांना झाले. मग अनेक त्यांच्या जीवनाची झालेली वाताहत सर्व चरित्र लेखकांनी लिहिलेली आहे. मी ती अगदी सुस्पष्ट इथे सांगण्याचं कारण नाही. परंतु जेव्हा अण्णाभाऊ मृत्यू होऊन त्यांच्या रूममध्ये होते तेव्हा मात्र त्यांच्यापाशी कोणी नव्हतं. आणि तुम्हाला सांगू, जगातल्या महान विचारवंतांच्या मृत्यूच्याबद्दलची ही शोकांतिका आहे. त्या ठिकाणी कार्ल मार्क्ससुद्धा एकांतामध्ये संपलेलं आहे. विष पिऊन मरावं लागलं कार्ल मार्क्सला. डॉक्टर बाबासाहेबसुद्धा निवर्तले, महानिर्वाण झालं. त्यावेळेला दिल्लीतले एक VL मातंग म्हणून नेते आहेत, त्यांचं मी व्याख्यान ऐकलं. त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेबांच्या मृत्यूच्या समयी त्यांच्यापाशी कोणी नव्हतं. डॉक्टर अण्णाभाऊ साठ्यांच्या बाबतीत तेच घडलं. सांगू, एक निश्चितपणानं विचार जर आपण केला तर आज आम्ही त्यांचे पुतळे स्मारक उभारतो. जगामध्ये अनेक देशांमध्ये आता अण्णाभाऊंच्याबद्दलसुद्धा चांगल्या पद्धतीनं समाज जागृती होऊन त्यांचे पुतळे उभे राहायला सुरुवात केली. नवे रशियामध्ये, मॉस्कोमध्ये विद्यापीठामध्ये त्यांचा मोठा पूर्णाकृती पुतळा उभारला गेला. जो माणूस एकेकाळी पायी चालणारा माणूस, फाटकी कपडे अंगावरती घालून कष्ट करणारा माणूस आणि त्यावेळेला झालेली अवहेलना सोसली म्हणूनच आज जगाच्या नकाशावर अण्णाभाऊंचं नाव श्रेष्ठ साहित्यिक विचारवंत म्हणून पोहोचलं. आणि म्हणून माझी कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे, अण्णाभाऊंना पेश करत असताना समाजामध्ये फक्त शाहीर किंवा कलावंत या दृष्टीनं त्यांची प्रतिमा रंगवण्यापेक्षा अण्णाभाऊ हे जागतिक दर्जाचे ज्ञानी, विचारवंत आणि तत्त्वज्ञानी होते. कार्ल मार्क्सच्या पुढचा विचार त्यांनी मांडला हे आपण सांगायला विसरू नका. आणि अण्णाभाऊंना उंची मिळवून द्यायची असेल तर त्यांना भारतरत्न किताब द्या. ही तर सर्व समाजाची मागणीच आहे, चाहत्यांची मागणी आहे, याच्याबद्दल शंका नाही. पण आमच्या एका चांगल्या कार्यकर्त्यानं, सुशील भाऊ तुपेंनी, औरंगाबादमध्ये ते राहतात, त्याने एक चांगला विचार केला आहे की कदाचित सरकारला अण्णाभाऊंना भारतरत्न देण्यासाठी थोडंसं काहीतरी वाटत असेल. पण मी अण्णाभाऊंचं नाव हे संपूर्ण आकाशात असणाऱ्या आकाशगंगेतल्या एखाद्या ताऱ्याला ते नाव कसं देता येईल. आणि म्हणून सुशील भाऊंनी तो प्रयत्न केला, तो सक्सेस झाला. आणि अमेरिकेच्या नासा संस्थेनं अवकाशातला एक तारा शोधला आणि त्या ताऱ्याला साहित्य सम्राट, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचं नाव दिलं. 1 ऑगस्टला आपल्याला तो तारा पाहायला मिळेल. भाग्य या भारतीय समाजाचं आणि महाराष्ट्रीयन समाजाचं आणि त्याच्याहीपेक्षा मातंग समाजाचं की आज तुमचा एक माणूस आकाशात ताऱ्याच्या रूपानं अजरामर झाला. याच्यापेक्षा आणखी इतिहास तो काय घडावा. आणि म्हणून इतिहास जर आपल्याला घडवायचा असेल तर अशा महान विचारवंतांचं, ज्ञानवंतांचं आपण खऱ्या अर्थानं त्यांच्या विचाराचा वारसा आपण जपला पाहिजे. अनेक विचारशालाकांनी अण्णाभाऊंना जवळ जरी केलं तरी अण्णाभाऊंचा मूळचा जो विचार आहे की ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर उतरली नसून ती तुम्हा आम्हा कष्टकऱ्यांच्या, दीनदलितांच्या आणि पिछड्या वर्गाच्या, जो खऱ्या अर्थानं स्वतःच्या श्रमशक्तीनं इतिहास निर्माण करतो, श्रमशक्तीनं
संपत्ती निर्माण करतो, लक्ष्मी निर्माण करतो आणि देशाला सुबत्ता प्राप्त होते, त्या कष्टकरी वर्गाच्या तळहातावर ही पृथ्वी वसलेली असं अण्णाभाऊंचं तत्त्वज्ञान आहे. ते तत्त्वज्ञान आपण नक्की समजून घ्या आणि अण्णाभाऊंच्या विचाराचा वारसा जपण्याचं काम करा. अण्णाभाऊंना आदरपूर्वक श्रद्धांजली आणि आदरपूर्वक त्यांचं स्मरण करत असताना इतक्या महान लेखकाचे, खरं म्हणजे साहित्य क्षेत्रानंसुद्धा अण्णाभाऊ हे मराठीचं वैभव आहे. मराठी भाषा समृद्ध जर झाली असेल तर अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यांनी या मराठी साहित्य शारदेला संपन्न केलेले हे निश्चित समजून घेऊन आजही आपण त्यांच्या विचाराचा वारसा जपला पाहिजे, एवढंच विनम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी अण्णाभाऊंना त्रिवार अभिवादन करून मी माझी 2 वाक्य संपवतो. जय हिंद, जय लहुजी, जय अण्णा.